कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर नारायण राणे यांचा अमृत महोत्सव झाला कोकणामध्ये, आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर रामशेठ ठाकूर माजी खासदार भाजपा नेते यांचाही अमृत महोत्सव झाले. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. नितीन गडकरी तिकडे होते, इकडे होते. एकूणच काय, आता आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणावर. नवी मुंबईचे शिल्पकार जे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये आणि नवी मुंबई शहर वसवताना ज्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि नवी मुंबईच्या विकासासाठी आणि नवी मुंबई शहराच्या जे विकासासाठी प्रयत्न करणारे वनमंत्री गणेश नाईकांचा सुद्धा अमृत महोत्सव आयोजित केला गेला पाहिजे. गणेश नाईक हे लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे, समजलं पाहिजे, नवीन तरुण पिढीला समजलं पाहिजे. कारण शेवटी नवी मुंबई शहर वसवताना गणेश नाईकांचा मोठा वाटा राहिलाय. हे शहर जे आहे गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आज स्वच्छ, समृद्धी, भरभराटीला गेलंय. एक हाती नेतृत्व गणेश नाईकांकडे असल्यामुळे एकच नेता आणि नवी मुंबई शहर हे उदयास गणेश नाईकांमुळे झालेलं आहे. अशा अनुषंगाने गणेश नाईकांच्या समर्थकांनी सुद्धा अमृत महोत्सव हे आवश्यक करणं आवश्यक आहे. शेवटी गणेश नाईक हे महाराष्ट्राला कळलेले आहेत, इतर राज्यांना कळलेले असतील किंवा आपण राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या नेतृत्व कळलेले. गणेश नाईक हे शिवसेनेत होते, राष्ट्रवादीत होते, आता भाजपामध्ये आहे. अशा 3 पक्षांचा प्रवास त्यांनी केलेला आहे. शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत होते, शरद पवारांच्या जवळ होते, आता भाजपा सोबत आहेत. एकूणच काय, गणेश नाईक हे आक्रमक आहेत, रोखठोक बोलणारे आहेत आणि स्वाभिमानी नेते म्हणून गणेश नाईकांचा उल्लेख करावा लागेल. कारण शेवटी एक भूमिका घेतली तर ते स्पष्ट भूमिका म्हणतात. काही झालं तरी आपण एक भूमिका घेतलेली ती कधी हटणार नाही. काही नुकसान झालं तरी चालेल, पण आपण घेतलेली भूमिका, निर्णय मागे हटणार अशी भूमिका असणारा रोखठोक नेता म्हणजेच गणेश नाईक. खरं तर त्यांचा अमृत महोत्सव हे गणेश नाईक समर्थकांनी आयोजित केला गेला पाहिजे. नारायण राणेंचा होतो, रामशेठ ठाकूरांचा होतं, मग वनमंत्री गणेश नाईकांचा अमृत महोत्सव का होत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे गणेश नाईकांसारख्या मातब्बर नेता, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले किंवा त्यांच्या नावाची चर्चाही मुख्यमंत्री पदापर्यंत ज्यावेळेला मनोहर जोशीनंतर त्यांच्या नावाची चर्चा, त्यांच्या नावाचा विचारही बाळासाहेबांनी सुरू होता. पण मात्र त्यावेळेला मनोहर जोशीने राजकारण केलं, मग नारायण राणे आले, त्यावेळी मग त्यांचं नाव अचानक गायब झालं. पण ते गटनेते होते, अनेक शिवसेनेत पर्यावरण मंत्री असतील, हे असे वेगवेगळे पद त्यांनी सुद्धा भोगलेली आहेत. आणि पक्षाचा एक गटनेता, असे सगळे शिवसेनेत आणि बाळासाहेबांचे खूप जवळचे त्या काळामध्ये महत्वाचे मानले. मग शरद पवार गटामध्ये असताना सगळेच धुरा नवी मुंबई शहराचे अनेक 3-4 ऊर्जा मंत्री असतील, उत्पादन शुल्क असतील, सगळ्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. अशा वेळेला गणेश नाईक हे नवी मुंबई शहरामध्ये एक मातब्बर नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबईच्या राजकारणात त्यांनी महापालिके स्थापनेपासून, मग भाजपची ज्यावेळी 2014 मध्ये लाट असताना सुद्धा महापालिका गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आली. आतापर्यंत गणेश नाईकांची एकहाती सत्ता बहुमतामध्ये आलेले. अशा नेतृत्व गणेश नाईकांचं हे नवी मुंबईकरांना किंवा राज्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना कळलं गेलं पाहिजे. गणेश नाईकांचं व्यक्तिमत्व काय. आज गणेश नाईकांमुळे अनेक नगरसेवक झाले, ज्यांची लायकी नसेल, ज्यांची क्षमता नसेल, जे काय फार करू शकले नसले, अशा नेत्यांना आज गणेश नाईकांनी संधी दिली. तेच नेते आज खूप मोठे झाले आणि शिंदेच्या शिवसेनेत तेच गणेश नाईकांनी केलेलेच मोठे नेते आज उदयास पण आलेले. त्यामुळे हा सगळ्या नवी मुंबई शहरातली जी आज शिवसेना उभी राहिली ती गणेश नाईकांमुळेच राहिलेले. जरी गणेश नाईकांचे त्यांचे मतभेद झाले असले तरी पण जे लोक आज मोठे झालेले आहे शिवसेनेमध्ये ते गणेश नाईकांचं श्रेय आहेच. मग सगळे नेते जे आज 5 ते 10 टॉप 10 कोट्यवधी रुपये ते कमवले, ते सुद्धा श्रेय गणेश नाईकांचं आहे. अशा वेळेला अशा नेत्याचा अमृत महोत्सव होणं आवश्यक आहे. गणेश नाईक व्यक्तिमत्व हे समाजाला अपेक्षित कळलं गेलं पाहिजे. ऑलरेडी नवी मुंबईकरांना कळलं म्हणून पुन्हा निवडणुकीमध्ये ते जिंकून आले, महापालिकेत सत्ता आली. पण अशा अनुषंगाने जर आपण विचार केला, गणेश नाईक हे व्यक्तिमत्व उदार आहे आणि एक लोकांच्या मदतीला धावणारा दिलदार माणूस म्हणून गणेश नाईकांचा
एक ओळख राज्याच्या राजकारणामध्ये, नवी मुंबईच्या राजकारणामध्ये. त्यामुळे गणेश नाईकांच्या समर्थकांनी गणेश नाईकांचा अमृत महोत्सव करण्याची संकल्पना त्यांनी राबवली गेली पाहिजे. कारण आपला नेता मोठा आहेच, त्याचा उद्धार झाला गेला पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आपण इतके मोठे झालो, अशा वेळेला गणेश नाईक समर्थकांनी एक हात पुढे करत अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गणेश नाईकांचा एक नवी मुंबई शहरामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम करायची गरज आहे. कारण शेवटी गणेश नाईक हा दिलदार, दिलखुलास, व्यापक असं सर्वांच्या मदतीला धावणारा हा नेता आहे. राज्याचा वनमंत्री आहे आणि रोखठोक बोलणारा आहे. कुणालाही भीक घालत नाहीये. म्हणजे काय असेल, कधी भाजपावर ते बोलू शकतात, कुणावर. कारण शेवटी सत्तेपेक्षाही जी त्यांची भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडणारा हा नेता आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे गणेश नाईकांचा अमृत महोत्सव होणे एक महत्वाची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली तर निश्चित आपल्या नेत्याचा उद्धार आणि हे झालाच पाहिजे अशी भूमिका नाईक समर्थकांनी घेतली गेली पाहिजे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.